सध्या मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऑरिक सिटीमध्ये आहे आणि याच ऑरिक सिटीमध्ये आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे आहे ते इथं भव्य असा मशिया ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो 2026 जो आहे तो भरवण्यात आलेला आहे, आयोजित करण्यात आलेला आहे। गेल्या 8 जानेवारीपासून सुरू असलेला हा महाराष्ट्र ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो जो आहे तो आज अंतिम टप्प्यात आहे आणि आज 11 जानेवारी जे आहे ते आज शेवटचा दिवस या एक्सपोचा आहे। आपण या बाजूच्या साईडला जर पाहत असाल तर आपण बघू शकत असाल लाखोच्या संख्येने नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। हे जे प्रवेशद्वार आहे आणि इथंच जे आहे प्रवेशद्वाराच्या बाजूला जे आहे ते अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळासुद्धा आयोजक जे आहे मशियाच्या वतीनं उभारण्यात आलेला आहे आणि हे अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळासुद्धा या प्रदर्शनीमध्ये जे आहे ते येणाऱ्या जाणाऱ्यासाठी जे आहे ते मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। आणि निश्चित आता आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता इथं याच ठिकाणी जे आहे ते या 57 एकरच्या जागेवर जे आहे ते मशियाने जे आहे ते 1500 पेक्षा अधिक स्टॉलची उभारणी केलेली आहे आणि याच 15चे स्टॉल जे आहेत च्या ठिकाणी जे आहेत ते विविध कंपनीच्या मंडळीने उद्योजकांनी जे आहे ते सहभाग नोंदवल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। आता आपण पाहण्याचा प्रयत्न करू। हे जे प्रदर्शन आहे ते आपण पाहू शकता इथं विविध जे आहे ते उद्योजकांनी जे आहे ते प्रोडक्ट अर्थात जे काही त्यांच्या कंपनीमध्ये निर्माण होत असलेल्या वस्तू जे आहेत ते इथं ठेवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेल हे त्यांनी दाखवाव्यात। आपण पाहू शकता हे प्रदर्शन आहे आणि निश्चितच यामध्ये कंपनीमधील जे आहेत ते प्रोडक्ट हे या प्रदर्शनीमध्ये मांडण्यात आलेले आहे आणि निश्चितच छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग विश्वाला निश्चितच हे उभारी देणारं प्रदर्शन म्हणावं लागेल। आणि या प्रदर्शनामध्ये आतापर्यंत लाखो नागरिकांनी भेटी दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मग ते व्हिजिटर्स असो, परदेशातील नागरिक असो आणि जिल्ह्यातील नागरिक असो या प्रदर्शनाला भेटी देत आहेत आणि आपले अभिप्राय जे आहे ते इथं व्यक्त करत आहेत। निश्चितच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं हे महत्त्वाचं असं प्रदर्शन आहे जे मराठवाड्याच्या उद्योग विश्वाला उत्तुंग भरारी देणारा म्हणावं लागेल। आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच हे यंत्रसामुग्री जी आहे ते इथं मांडण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। हेच यंत्रसामुग्री जी आहे ते या उद्योजकांनी जे आहे ते भाग घेतलेल्या उद्योजकांनी जे आहे ते प्रदर्शनामध्ये मांडलेली आहे। आता चला आपण आता पुढे जाऊन जे काही उद्योजक आहेत, जे उद्योजक मंडळी आहेत ज्यांनी या उद्योग प्रदर्शनीमध्ये भाग घेतलेला आहे त्यांच्याशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न करू आणि नेमकं त्यांना काय अभिप्राय आहे, त्यांचा काय अभिप्राय आहे आणि काय वाटते हे जाणण्याचा प्रयत्न। सर, आपण प्रदर्शनीमध्ये भाग मशियाच्या मेंबरनी खूप मेहनत घेतलेली आहे। 1 वर्षापासून ते मेहनत घेत आहेत आणि त्यांनी दररोज 18 तास काम केलेलं आहे इथं। तर त्यांच्या मेहनतीला हे फळ आलेलं आहे। लोक व्हिजिटर म्हणाल तर पहिला दिवस थोडा असाच जातो दरवर्षी, परंतु यावर्षी 3 आणि 4 आणि 5 हे एकदम चांगले दिवस गेलेले आहेत आणि आत्ताही रिस्पॉन्स फार चांगला आहे आणि मला वाटतं की भविष्यात हे जे लोक आहेत, जे व्हिजिटर आहेत ते अनेक लोकांना इथं आपल्याकडं व्यवसायासाठी पाठवतील असं 100% खात्री आहे। मराठवाड्याची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे पाहण्यात येतं आणि निश्चितच मशिया जे आहेत ते निश्चितच या जिल्ह्यातील उद्योग देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावेत याकरिता एक महत्त्वपूर्ण प्रयास करत असते। हाच त्यांचा एक जो प्रयास आहे तो कसा वाटतो? तो प्रयास ते खरं तन मन धन लावून आणि हे सगळे भूमिपुत्र आहेत, हे सगळे जे मंडळी आहे जी मशियासाठी काम करते ते सगळे इथलेच भूमिपुत्र आहेत आणि त्यांनीच हे आपल्या भूमीबद्दल आत्मीयता असल्यामुळं हे सर्व काम ते रात्रंदिवस झटून करतात। सर, आपण एक उद्योजक आहात, यामध्ये आपण या प्रदर्शनीमध्ये काय काय यंत्रसामुग्री प्रदर्शित केलेली आहे? आमचे इथं 45 नवीन मॉडेल आहेत। वेगवेगळे आपले उद्योगासाठी सिव्हिल कन्स्ट्रक्शन आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मशीनरीचे आपण प्रॉडक्ट ठेवलेत आणि रिस्पॉन्स फार चांगला आहे। सर, आपण भाग घेतला, काय वाटते काय आपल्याला? काय नाही, ह्याच्यामध्ये काय असतं की आम्ही बहुतेक लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून हा एक प्रयत्न असतो। याच्यामध्ये कोण काय देऊन जाईल हे माहीत नसतं, परंतु ह्याचा परिणाम येणाऱ्या 3 वर्षात आपल्याला जाणवतो आणि त्यामुळं आम्ही गेले हे 7वं एक्झिबिशन आहे आमचं मराठवाड्यासाठी, म्हणून आम्ही दर एक्झिबिशनला आम्ही पार्टिसिपेट करतो।
या निश्चित हे उद्योजक होते जे या प्रदर्शनीमध्ये सहभागी झाले होते आणि निश्चितच आपण जर पाहायला गेलं तर ह्या भव्य परिसरामध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणात 1500पेक्षा अधिक स्टॉल आहेत आणि याच स्टॉलमध्ये जे आहेत ते विविध उद्योजक आपापल्या प्रोडक्ट जे आहे ते त्यांनी प्रदर्शन थाटलेलं आहे आणि याच प्रदर्शनाला जे आहे ते निश्चितच मोठा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता पुन्हा एकदा आपण काही स्टॉलला भेटी देऊ आणि काही उद्योजकाच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू. चला तर आपण आता पुढील स्टॉलला भेट देण्यासाठी जाऊ. आता मी जे आहे ते या प्रदर्शनीच्या ठिकाणी आहे आणि प्रदर्शनीच्या आतमध्ये आहे. हा कॅटेगरी दर्शनाला हॉल आहे आणि या हॉलमध्ये जे आहे ते 300पेक्षा अधिक उद्योजक प्रदर्शक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. माझ्या पाठीमागे जे सहभागी झालेले उद्योजक प्रदर्शक आहेत आपण थेट त्यांच्याशी बात करण्याचा प्रयत्न करूया आणि चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. सर नमस्कार. नमस्कार. स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. नमस्कार. नेमकं आपण या प्रदर्शनीमध्ये किती वर्षापासून सहभागी होत आहात? आम्ही आता हे 9 वर्षापासून आम्ही ह्या प्रदर्शनामध्ये सहभागी होतो आहे. ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक खूप उपयुक्त संभाजीनगरच्या आणि आजूबाजूच्या कस्टमर्सकरता आणि उद्योजकांकरता अतिशय उपयुक्त असं हे एक्झिबिशन आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यात सहभाग घ्यावा. आम्हालाही संभाजीनगर हे आमच्या दृष्टीने अतिशय मोठं मार्केट आहे आणि आमच्या सगळ्या कस्टमरशी आमचं इथे नेटवर्किंग होतं, भेट होते आणि बिझनेसही आम्हाला चांगला मिळतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, मशिया जे आहे ते हा एक्सपो जे आहे ते आयोजित करत असते आणि या एक्सपोचा या जिल्ह्यातील उद्योजक मंडळी, आता आपण एक उद्योजक आहात, आपल्या आस्थापनाने सुद्धा या प्रदर्शनीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. कशा पद्धतीनं याचा फायदा आपला होतो? ह्या प्रदर्शनाचा बेनिफिट असा होतो की सगळ्या आजूबाजूच्या लोकांना हे एक्सपोजर जे मिळतं की ज्यांना मोठ्या मोठ्या एक्झिबिशनला जाणं शक्य होत नाही, तिथं हा प्रदर्शनाचा हेतू खूप मोठा साध्य होतो की जेणेकरून इथे येणाऱ्या सगळ्या लोकांना आत्ता नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी जगामध्ये काय चाललं आहे ह्याचं इथे एक्सपोजर मिळतं. सर आपल्या आस्थापनाचं नाव काय आहे आणि आपण याच्यामध्ये काय प्रदर्शन? आमच्या कंपनीचं नाव एस डिझायनर्स लिमिटेड आहे. आमची बेंगलोर बेस्ड कंपनी आहे आणि आम्ही मशीन टूल्समध्ये नंबर 1चे मॅन्युफॅक्चरर आहोत आणि आम्ही इथे CNC लेथ, VMC आणि ग्राइंडिंग मशीन्स आणि IoT ही लेटेस्ट सोल्युशन्स आम्ही इथे प्रदर्शित केली आहेत. या प्रदर्शनीमध्ये कसा प्रतिसाद मिळतो? खूपच छान प्रतिसाद मिळतो. इथले आम्ही संभाजीनगरचे कस्टमरचे आभारी आहोत आणि त्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आमची तर अशी पुढे सगळ्या उद्योजकांना विनंती आहे की त्यांनी ह्या प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. माझ्यासोबत काही उद्योजक मंडळी आहे की या प्रदर्शनात सहभागी झालेलं. आपण सर्वप्रथम हे मशिनरी दाखवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच हे त्यांचे प्रोडक्ट आहे जे त्यांच्या कंपनीमध्ये तयार केलं जातं आणि तेच प्रोडक्ट त्यांनी जे आहे ते इथे या प्रदर्शनामध्ये मांडलेलं आहे. निश्चितच आपण आता जे उद्योजक आहे या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया. सर न्यू स्टेटमध्ये स्वागत आहे. काय वाटतं सर या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला, कसा रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्ड हा खरंच आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं, त्याच्यापेक्षा आम्हाला चांगलं भेटलेलं आहे. आम्हाला खूप सारा इन्क्वायरीज भेटलेलं आहे. आता आम्ही साधारणतः पहिल्यांदाच इथे एक्झिबिशन केलेलं आहे आणि आम्ही आमचे 2-3 प्रॉडक्ट्स असे आहे, VMC, टर्निंग आणि एक आमचं एक रोबो म्हणून एक छोटंसं प्रॉडक्ट असं ठेवलेलं आहे आणि एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकता की एक VMC आहे आणि छोट्या कॉम्पॅक्टमध्ये आहे. त्याच्यासोबत आपण रोटरी टेबल दिलेलं आहे आणि हे जेऊ कंपनी मागेल 15 वर्षापासून VMC मशीन्स वगैरे बनवते आणि त्याच्यामध्ये ते चांगल्या ग्रोईंगमध्ये आम्ही काम करत आहे. इथे आमचं चांगलं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहे. तर खूप चांगला अनुभव आहे. निश्चित आपण पाहतोय मशियाने हा प्रमोट केलेलं एक्झिबिशन आहे आणि याच एक्झिबिशनमध्ये जे आहेत ते सहभागी झालेले उद्योजक समाधान व्यक्त करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच याच एक्झिबिशनमध्ये आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील उद्योजक मंडळीसुद्धा या एक्झिबिशनमध्ये सहभागी झालेले आहे. अर्थातच देशभरातून या एक्झिबिशनमध्ये जे आहेत ते उद्योजक मंडळी सहभागी झालेली आहे आणि याच एक्झिबिशनबद्दल निश्चितच समाधान व्यक्त करत आहे. मराठवाड्याच्या उद्योग विश्वाला गती आणि उभारी देण्यासाठी जे आहे ते मशिया आयोजित महाराष्ट्र एक्सपो 2026ची आज
समाप्ती होत आहे, म्हणजे आज शेवटचा दिवस 11 तारीख. निश्चितच 8 जानेवारीपासून ते 11 जानेवारीपर्यंत या आयोजित एक्स्पोला जे आहे ते उदंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. निश्चितच आताच आपण जे आहे उद्योजकाच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, ज्यांनी या एक्स्पोमध्ये प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला होता. आणि आपण आता याच ग्राउंड रिपोर्टचा शेवट करण्यासाठी थेट ज्यांनी आयोजन केलं होतं आणि नियोजन केलं होतं या ठिकाणी आपण आलो आहे. आणि आता माझ्यासोबत जे आहे ते मशियाचे अध्यक्ष अर्जुनजी गायकवाड सर आहे. सर, खूप चांगला असा प्रतिसाद, उदंड असा प्रतिसाद जे आहे ते या मराठवाड्यामध्ये या एक्स्पोला मिळालेला आहे. आयोजन आणि नियोजन मशियाने केलं होतं, काय बोलू? खरं सांगू का, अशा प्रकारचे एक्सपो बघायला आम्ही विदेशात जायचो. म्हणजे जिथं जर्मनी असेल, चायना असेल, तैवान असेल, मलेशिया असेल, सिंगापूर असेल, तर एक असं कधीतरी वाटायचं की आपला मराठवाडा आणि इथल्या सगळ्या नागरिक असतील किंवा यांना कधीतरी असं एक वेगळं काहीतरी दाखवायचं की त्यातून त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळेल. आणि यस, आम्ही कुठेही कमी नाही आहे. आम्ही यातून म्हणजे आमच्या कॅपेबिलिटीज काय आहे, आमच्याकडे काय क्षमता आहेत, हा खरं तर आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ज्यावेळेस मध्ये ग्राउंडला गेले असेल तर काल बघा, परवा आमच्याकडे जवळपास 65,000 लोक होते. काल 1.25 लाखाच्या आसपास होते. आज तर अजून मी बघितलेलं नाही आहे खरं. परंतु तुम्ही बघा, जे आपण नेहमी सांगतो की नाही संभाजीनगरला हे नाही ते नाही, निगेटिव्ह बोलतो, खरंच संभाजीनगरमध्ये खूप पोटेन्शियल आहे. हे बाहेरच्या लोकांना पण कळालं आहे. तुम्ही फिरला असेल की आता तुम्ही नेहमी सांगता गुजरातला इन्व्हेस्टमेंट चालली, याला इन्व्हेस्टमेंट चालली, त्याला चालली. असं काही नाही आहे. जी इन्व्हेस्टमेंट जिथं जायची तिथंच जायचं असते कधी पण. आपल्याकडे इंडस्ट्रीसाठी इतकं छान वातावरण सध्या बनलेलं आहे. टोयोटा, JSW असेल, ॲथर असेल, लुब्रिज हॉल असेल, तर त्याच्या अनुषंगाने हे सगळे छोटे प्लेयर आहेत, ते सगळे संभाजीनगरमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. म्हणजे आता तुम्ही बघितलं असं इंडस्ट्रीचे सगळे मोठे अधिकारी येऊन गेले 4-5 दिवसामध्ये. आणि त्याचं फलित असं आहे की त्यांनी संभाजीनगरला इतक्या मोठ्या गोष्टी म्हणजे सांगितल्या, आता ते जाहीर केल्यानंतर कळेल तुम्हाला. आणि ह्या एक्स्पोचं एक फलित असं आहे की आम्हाला वाटायचं की इंटरनॅशनल एक्झिबिशन आपण करू शकत नाही, परंतु आमच्या मशिया टीमनं ते सगळं सक्सेस केलं. आमचे 2 कन्व्हेनर आहेत, पाटील सर आणि राऊत सर, आणि सगळी टीम. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, झाडू मारण्यापासनं ते 5 स्टार सगळ्या सुविधा देण्यापर्यंत आमच्या टीमने खूप छान केलं. यामध्ये आपण बघितलं असेल, एक्झिबिटर पार तैवानचे आहेत, जपानचे आहेत, युरोपमधले आहेत. त्याचप्रमाणे व्हिजिटरसुद्धा आले. विशेष म्हणजे खास ह्या मागच्या 2-3 दिवसामध्ये जवळपास 100 व्हिजिटर असे होते की ते इटलीमधनं आले. त्यांचे आम्ही काहींचे बाईट पण घेतले, त्यांना कसं वाटलं. इटलीमधनं आले, अर्ध्या युरोपमधले आले, काही ऑस्ट्रेलियामधनं आलेले, त्यांची पण बाईट घेऊन ठेवलेली आम्ही. तैवानचं एक शिष्टमंडळ स्पेशल एक्सपोला आलेलं होतं. आणि खास गोष्ट म्हणजे आपण जे मुंबईच्या लोकांना नाव ठेवतो आहे की नाही सगळं मुंबईला, असं काही नाही. त्यांचं पण ब्रॉड व्हिजन आहेत. त्यांना पण वाटतं की मुंबई आता खूप जाम झाली, तर त्याचा विकास हा बाहेर पण व्हायला पाहिजे. त्यामुळं मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असं न करता एक महाराष्ट्राला एक वेगळ्या लेवलला म्हणजे नेण्याचा प्रयत्न आम्ही या एक्स्पोच्या माध्यमातून केलेला आहे. आता ती इथली जनता असेल किंवा इथले जे एक्झिबिटर असेल त्यांना ते ठरवतील की हा एक्झिबिशन कोणत्या लेवलचा झाला. आणि याच्यातून नक्कीच जगाला एक वेगळा मेसेज केला की छत्रपती संभाजीनगर हे विकसित भारताचं पुढचं महानगर आहे. सर, सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे ते औद्योगिक परिक्षेत्राला गती देण्यासाठी जे आहे ते शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा किंवा उद्योग मंत्रालयाचा भरभक्कम पाठिंबा असणे फार गरजेचं आहे. त्या दृष्टीनं या संभाजीनगरची MIDC अग्रेसर किंवा त्याला आपण म्हणतो उडान घेण्यासाठी खरंच शासनाचं योगदान मिळते, महाराष्ट्र शासनाचं किंवा केंद्र सरकारचं. खरंच महत्त्वाचा विषय, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे बघा. त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आपण जे म्हणतो टोयोटा आलं, लुब्रिज हॉल आलं, JSW आलं, त्यांना काही ज्या सवलती वगैरे असेल त्या दिल्या म्हणून आम्ही तर म्हणजे मागे लागायचो, आम्हाला हे द्या ते द्या. पण त्यांनी म्हणजे मनावर घेतलं म्हणते घडेल मी, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट, त्यांनी ठरवलं म्हणून ह्या इंडस्ट्रीज आल्या खरं तर. म्हणजे कोणी बाकीचं काही स्टे घेऊ त्याच्यासाठी. कारण आम्हाला माहिती आहे बजाजनंतर आमच्याकडे दुसरी कंपनीच येऊ शकली नव्हती.
पण जेव्हा केव्हा यांनी मनावर घेतलं की नाही यस मराठवाड्याला काहीतरी केलं पाहिजे, वेगळ्या इन्व्हेस्टमेंट दिल्या पाहिजे, तर यांनी ह्या इन्व्हेस्टमेंट दिल्या म्हणून हे झालं. तर मग त्यातून सरळ की त्यांच्याशिवाय हे होऊ शकत नाही आणि त्यांना केलं म्हणून हे पुढचं होतं आहे. आम्ही आता ग्राउंड रिपोर्ट केला आहे आणि विशेष म्हणजे ज्या उद्योजक मंडळी आहेत या परिसरातल्या असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असो, ते या एक्झिबिशनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचे विशेष एक वक्तव्य आम्हाला येथं आवर्जून मांडावं वाटतं की मशिया जे आहे ते एक्झिबिशन आयोजित करतं आणि त्याच्यामध्ये दरवर्षी काहीतरी एक अनोखा बदल घडवतं. हे सेमिनार जे आहे त्यांना सेमिनारच्या माध्यमातून त्यांना जे काही माहिती मिळते किंवा ऊर्जा मिळते किंवा प्रेरणा मिळते, हे एक विषय त्यांनी आवर्जून इथं व्यक्त केलेलं आहे. याबद्दल काय बोला? खरं सांगू का, म्हणजे ह्यावेळेस आमचे 2 वेगळे विषय होते हे एक्झिबिशन सोडून. ते की सेमिनारमध्ये मग म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी यायला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल धवजे साहेब होते, त्यांनी पण एक सेमिनार घेतला की पुढे संभाजीनगरमध्ये काय इन्व्हेस्टमेंट येणार, त्यांचं डेव्हलपमेंट काय होणार आहे. जेव्हा शहराची 65-70 लाख लोकसंख्या होणार आहे, मग डेव्हलपमेंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कसं लागणार आहेत, तर ते झालं. त्याच्यानंतर पुन्हा इंडस्ट्री कशी असायला पाहिजे. आपण जेव्हा याला जातो इंटरनॅशनलला, तर त्या इंडस्ट्रीचं रूप कसं असलं पाहिजे, त्याच्या सिस्टीम काय असल्या पाहिजे, त्याचे वेगवेगळे सेमिनार घेतले. नंतर बऱ्याच B2B मीटिंग झाल्या. ज्या GSW होते, किर्लोस्कर होते, त्यांना काय पाहिजे, काय अपेक्षित आहे, तुम्ही जो मागचा प्रश्न विचारला त्याच्यासाठी झाल्या. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आम्ही टॉयटाचे एक सेमिनार घेतला. म्हणजे दररोजच घेतो ते बऱ्यापैकी. 1-2-4 हजार मुलं जमा करायचे, त्यांना ते टॉयटा कन्सेप्ट सांगायचा. मग तुमचं फ्युचर काय आहे, कारण आता आम्ही बघतोय की त्या सगळ्या लोकांना वाटतं पुणे, मुंबई, बँगलोर, चेन्नई अशा मेट्रो सिटीज म्हणजेच आपलं फ्युचर आहे. परंतु असं काही नाही, फ्युचर हे संभाजीनगर आहे. आणि त्या सेमिनारमधनं आता आम्ही असं, कारण पूर्वी सेमिनारला कोणी यायचं नाही बघा, तर त्या सेमिनारचा कन्सेप्ट आम्ही इथं रुजवला. ज्या विद्यार्थ्यांना किंवा ह्या परिसरात जे बेरोजगार आहेत त्यांना कोणाला जॉब मिळत नसेल, तुम्ही बघितलं असेल मध्ये QR कोड लावलेत आम्ही, त्यांनी ते QR कोड स्कॅन करायचा, त्याचा बायोडाटा अपलोड करायचा, ती सगळी माहिती आमच्याकडे येते आणि आम्ही मग संबंधित कंपनी ती पाठवतो आणि त्याच्यामुळं मग त्याला ते रोजगार इजी निर्माण होतो. तो एक म्हणजे आमच्याकडे डाटा येणार आहे की बाबा इतके लोक आहेत, यांना जॉब पाहिजेत. मग त्या संबंधित कंपनीकडं आम्ही ते जॉबसाठी ॲप्लिकेशन पाठवणार आहोत. तर हा एक वेगळा याच्यातून आम्ही संदेश दिलेला आहे. सर्वात शेवटचा प्रश्न, उद्योजकांना आता काय आवाहन करायचं शेवटचं? आज समाप्ती आहे. खरं सांगू का, म्हणजे संभाजीनगर हे पुढचं विकसित नगर असणार आहेत. म्हणजे आमचं जे ब्रीदवाक्य आहे, विकसित भारत आगला महानगर छत्रपती संभाजीनगर. तर ज्या बाहेरच्या इन्व्हेस्टमेंट येत आहेत त्याच्यासाठी मी मागे पण म्हटलं होतं की जर आपल्या प्लांटमध्ये काही चेंजेस करावं लागले तर ते चेंजेस करा. ह्या मोठ्या प्लेयरला जे पाहिजे ते वेळ प्रसंगी त्यांनी त्यांचे स्वतः सेटअपसुद्धा कंप्लीट चेंज करावं किंवा नवीन करावं. आणि यांच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतो आपण, ती आलेली आहे बजाजनंतर. त्याचा फायदा ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणतो मी, फक्त संभाजीनगरमध्ये नाही, कारण संभाजीनगर हे सगळे भारतभर प्रोडक्ट विकतं. संभाजीनगर म्हणजे आम्ही एक चर्चा करताना विषय असा झाला की कॉस्ट वाईज, क्वालिटी वाईज, क्वांटिटी वाईज एक चायनासारखं मॉडेल झालेलं आहे, स्पेशली वाळूजमध्ये, जे की चायनाच्या कॉम्पिटमध्ये सगळे कंपोनंट पुरवतं. तर ती कॉम्पिटिशन असल्यामुळे त्या लोकांनी इथं एक थोडंसं लक्ष द्यावं आणि आपला उद्योग कसा वाढेल, पुढच्या 10 वर्षामध्ये तो ग्लोबल कसा होईल, मी एक्सपोर्टमध्ये कसं जाऊ शकतो आणि स्वतःचं प्रोडक्ट कसं करू शकतो. स्पेशली म्हणजे प्रोडक्टमध्ये जायला पाहिजे. प्रोडक्ट गेलं म्हणजे स्वतःचं ब्रँड होतं आणि एक 5-10 वर्षात सेमिनारमध्ये मग म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी यायला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल धवजे साहेब होते, त्यांनी पण एक सेमिनार घेतला की पुढे संभाजीनगरमध्ये काय इन्व्हेस्टमेंट येणार, त्यांचं डेव्हलपमेंट काय होणार आहे. जेव्हा शहराची 65-70 लाख लोकसंख्या होणार आहे, मग डेव्हलपमेंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कसं लागणार आहेत, तर ते झालं. त्याच्यानंतर पुन्हा इंडस्ट्री कशी असायला पाहिजे. आपण जेव्हा याला जातो इंटरनॅशनलला, तर त्या इंडस्ट्रीचं रूप कसं असलं पाहिजे, त्याच्या सिस्टीम काय असल्या पाहिजे, त्याचे वेगवेगळे सेमिनार घेतले. नंतर बऱ्याच B2B मीटिंग झाल्या. ज्या GSW होते, किर्लोस्कर होते, त्यांना काय पाहिजे, काय अपेक्षित आहे, तुम्ही जो मागचा प्रश्न विचारला
त्याच्यासाठी झाल्या. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आम्ही टॉयटाचे एक सेमिनार घेतला, म्हणजे दररोजच घेतो ते बऱ्यापैकी. 1-2-4 हजार मुलं जमा करायचे, त्यांना त्या टॉयटा कन्सेप्ट सांगायचा. मग तुमचं फ्युचर काय आहे, कारण आता आम्ही बघतोय की त्या सगळ्या लोकांना वाटतं पुणे, मुंबई, बँगलोर, चेन्नई अशा मेट्रो सिटीज म्हणजेच आपलं फ्युचर आहे. परंतु असं काही नाही, फ्युचर हे संभाजीनगर आहे. आणि त्या सेमिनारमधनं आता आम्ही असं, कारण पूर्वी सेमिनारला कोणी यायचं नाही बघा, तर त्या सेमिनारचा कन्सेप्ट आम्ही इथं रुजवला. ज्या विद्यार्थ्यांना किंवा ह्या परिसरात जे बेरोजगार आहेत त्यांना कोणाला जॉब मिळत नसेल, तुम्ही बघितलं असेल मध्ये QR कोड लावले आहेत आम्ही, त्यांनी ते QR कोड स्कॅन करायचा, त्याचा बायोडाटा अपलोड करायचा, ती सगळी माहिती आमच्याकडे येते आणि आम्ही मग संबंधित कंपनी ती पाठवतो. आणि त्याच्यामुळं मग त्याला ते रोजगार इजी निर्माण होतो. तो एक म्हणजे आमच्याकडे डाटा येणार आहे की बाबा इतके लोक आहेत, यांना जॉब पाहिजेत. मग त्या संबंधित कंपनीकडं आम्ही ते जॉबसाठी ॲप्लिकेशन पाठवणार आहोत. तर हा एक वेगळा याच्यातून आम्ही संदेश दिलेला आहे. सर्वात शेवटचा प्रश्न, उद्योजकांना आता काय आवाहन करायचं? आज समाप्ती आहे. खरं सांगू का, म्हणजे संभाजीनगर हे पुढचं विकसित नगर असणार आहेत. म्हणजे आमचं जे ब्रीदवाक्य आहे, विकसित भारत आगला महानगर छत्रपती संभाजीनगर. तर ज्या बाहेरच्या इन्व्हेस्टमेंट येत आहेत त्याच्यासाठी मी मागे पण म्हटलं होतं की जर आपल्या प्लॅनमध्ये काही चेंजेस करावं लागले तर ते चेंजेस करा. ह्या मोठ्या प्लेयरला जे पाहिजे ते वेळप्रसंगी त्यांनी त्यांचे स्वतः सेटअपसुद्धा कंप्लीट चेंज करावं किंवा नवीन करावं. आणि यांच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतो आपण, ती आलेली आहे बजाजनंतर. त्याचा फायदा ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणतो मी, फक्त संभाजीनगरमध्ये नाही, कारण संभाजीनगर हे सगळे भारतभर प्रोडक्ट विकतं. संभाजीनगर म्हणजे आम्ही एक चर्चा करताना विषय असा झाला की कॉस्ट वाईज, क्वालिटी वाईज, क्वांटिटी वाईज एक चायनासारखं मॉडेल झालेलं आहे, स्पेशली वाळूजमध्ये, जी की चायनाच्या कॉम्पिटमध्ये सगळी कंपोनंट पुरवतं. तर ती कॉम्पिटिशन असल्यामुळे त्या लोकांनी इथं एक थोडंसं लक्ष द्यावं आणि आपला उद्योग कसा वाढेल, पुढच्या 10 वर्षामध्ये तो ग्लोबल कसा होईल, मी एक्सपोर्टमध्ये कसं जाऊ शकतो आणि स्वतःचं प्रोडक्ट कसं करू शकतो. स्पेशली म्हणजे प्रोडक्टमध्ये जायला पाहिजे. प्रोडक्ट गेलं म्हणजे स्वतःचं ब्रँड होतं आणि एक 5-10 वर्षात आपलं एक ब्रँड होऊन तो जगभर आपल्याला घेऊन मिरवता येतो. तर याचा सगळ्या उद्योजकांनी फायदा घ्यावा. एक्झिबिशनच्या माध्यमातून इथं बरेच प्रोडक्ट बघायला मिळत आहेत आणि आपला उद्योग खूप विकसित करावा एवढीच मी उद्योजकांना विनंती करतो. आणि 8 जानेवारी ते 11 जानेवारी पर्यंत चालणारा हा एक्झिबिशन आज अंतिम टप्पा आहे एक्झिबिशनचा. आणि निश्चितच याच एक्झिबिशनला जे आहे ते लाखो नागरिकांनी, उद्योजकांनी आणि नवतरुण मंडळींनी जे आहे ते भेटी दिलेली आहे. आणि निश्चितच मशियाने आयोजित केलेला हा महाराष्ट्र एक्सपो 2026 हा यशस्वी आणि मराठवाड्याच्या उद्योग विश्वाला भरारी देणारा ठरला, हे मात्र खरं. न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत, थेट ऑरिक सिटी परिसरातून, छत्रपती संभाजीनगर. आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।